नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खरं तर आजचा विषय नवा अशातला भाग नाही. यावर मी एक व्हिडिओ आधीच केलेला आहे. सच्चाईचा सामना करा, सत्याचा सामना करा, वगैरे वगैरे. पण तो करताना मी एक गोष्ट राहून गेली होती, ती म्हणजे त्या संबंधातल्या, त्या विषयातल्या, त्या लेखातल्या राजकारणाचा उहापोह करणं. सामना हे शिवसेना महाराष्ट्रात विस्तारल्यानंतर सुरू झालेलं शिवसेनेचं मुखपत्र आहे. योगायोग असा असतो बघा, संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे या दोन ठाकरे बंधूंनी एक साप्ताहिक सुरू केलं स्वतःच. आणि ते दोघेही उत्तम व्यंगचित्रकार असल्यामुळे त्याला मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक असं नाव देण्यात आलं. आणि महाराष्ट्रासाठी वाहून घेतलेलं हे जे साप्ताहिक होतं, त्याच्या वाटचालीतून एक राजकीय संघटना निर्माण झाली, सामाजिक संघटना निर्माण झाली. तिला लोक शिवसेना म्हणून ओळखतात. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी किंवा निर्मितीसाठी सर्व पक्षीय आघाडी तयार झालेली होती. तिला संयुक्त महाराष्ट्र समिती म्हणायचे. त्यामध्ये विविध पक्ष एकत्र आले. या प्रयत्नांसाठी बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा योगदान असावं. त्यांचा जो शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा राजकीय पक्ष होता, संघटना होती, त्यांनी सुद्धा त्यात सहभागी व्हावं. यासाठी बाळासाहेबांचे जन्मदाते प्रबोधनकार ठाकरे हे प्रयत्नशील होते. आणि त्यासाठीच त्यांनी एकदा बाबासाहेब आंबेडकर यांची प्रबोधन या आपल्या साप्ताहिकासाठी मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा संयुक्त आघाडीची कल्पना मांडली, गठबंधनाची कल्पना मांडली, की जोपर्यंत सगळेच्या सगळे महाराष्ट्रातले पक्ष मराठी अस्मिता म्हणून एकत्र येणार नाहीत, तोपर्यंत काँग्रेसची मंडळी सत्तेत बसलेली ही तुम्हाला दाद देणार नाहीत. लबाड काँग्रेसवाले तुम्हाला कधीही मराठी राज्य देणार नाहीत. आणि म्हणून सगळ्याच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी आपली विचारधारा, आपलं तत्वज्ञान गुंडाळून खुंटीला टांगावं आणि महाराष्ट्र स्थापन करण्यासाठी एकजुटीने एकत्र यावं, ही बाबासाहेबांनी मांडलेली भूमिका होती. आणि ती प्रबोधनमध्ये छापून आल्यानंतर या संयुक्त महाराष्ट्राची जुळवाजुळव सुरू झाली. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. त्यामध्ये अगदी डावे कम्युनिस्ट होते, त्यामध्ये तुमचे हिंदू महासभा होती, त्यामध्ये जनसंघ होता, त्यामध्ये समाजवादी होते, आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि शेतकरी कामगार पक्ष सुद्धा आलेला होता. काँग्रेस वगळता सगळेच्या सगळे पक्ष एकत्र आले, आपापल्या विचारधारा गुंडाळून खुंटीला टांगल्या. आणि मराठी अस्मिता हा एक विषय, आणि मराठी जनतेने त्यांना जो उत्स्फूर्त पाठिंबा दिला, त्यातून महाराष्ट्र निर्माण झाला. पण महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर या प्रत्येक पक्षाच्या विचारधारा उसळी मारून बाहेर यायला लागल्या आणि एकमेकांशी भांडायला लागल्या. त्यातून बघता बघता समिती मोडली. आणि त्या समितीच्या मागे उत्स्फूर्तपणे उभा राहिलेला, मराठी अस्मितेने भारावलेला मराठी तरुण कार्यकर्ता, जो कुठल्याही पक्षाला आणि विचारधारेला बांधील नव्हता, त्याला मुंबईत महाराष्ट्राची असून सुद्धा मराठी माणसाची होणारी कोंडी भोवत होती, झोंबत होती. त्याच्या भावना मार्मिक मधून उचलून धरल्या गेल्या. आणि त्यातूनच पुढे शिवसेना नावाची संघटना जन्माला आली. ती करताना बाळासाहेब ठाकरे एक गोष्ट वारंवार सांगायचे, की राजकारण म्हणजे गजकरण. तेव्हा शिवसेना राजकारणापासून दूर राहील, ही पहिल्या 2 वर्षात बाळासाहेबांची आणि शिवसेनेची भूमिका होती.
म्हणून सरसकट सगळ्या राजकारण्यांना बाळासाहेब झोडून काढायचे. ते अगदी काँग्रेस पासून कम्युनिस्टांपर्यंत आणि समाजवाद्यांपासून जनसंघापर्यंत सगळ्यांना मार्मिक मधून झोडपून काढलं जात होतं. कारण राजकारण म्हणजे गजकरण. खाजवाल तितकं खाजवलं जातं, पण खाज कधीही शमत नाही, त्याला गजकरण म्हणतात. आणि तेच असतं राजकारण, ही बाळासाहेबांची भूमिका होती. पण ज्या वेळेला 2 वर्षामध्ये महापालिकेच्या निवडणुका आल्या, तेव्हा आपण यामध्ये उडी घेतली नाही तर परत राजकारणच सार्वजनिक जीवनाला काबीज करेल. म्हणून राजकारणातल्या गजकरणाला नियंत्रित करण्यासाठी शिवसेनेने 20% राजकारण 80% समाजकारण या भूमिकेकडे वळायची भूमिका बाळासाहेबांनी घेतली. ती शिवसेना होती जी मार्मिकने जोपासली, वाढवली. पुढे जेव्हा हळूहळू करत बघता बघता शिवसेना हा एक राजकीय पक्ष बनून गेला, राज्यव्यापी पक्ष बनून गेला. 1990 नंतर शिवसेनेला महाराष्ट्रातला एक प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली. आणि ज्या वेळेला बाळासाहेबांची पुढची पिढी राजकारणात उतरत गेली, बघता बघता ही सगळी मंडळी, शिवसेना हा सुद्धा इतरांसारखा एक पक्ष बनून गेला. आणि बाळासाहेबांच्या किंवा मार्मिकच्या आरंभीच्या भूमिकेमध्ये जी शिवसेना होती ती भूमिका विसरली गेली. राजकारण म्हणजे गजकरण. बाळासाहेब या राजकारणापासून, निवडणुकांपासून, म्हणजे निवडणुकीच्या तिकीट वाटपापासून, गटबाजीच्या राजकारणापासून बाळासाहेब अलिप्त होते. पण त्यांच्या पुढच्या पिढीला ते जमलं नाही. निवडणुकीला बाळासाहेब कधी उभे राहिले नाहीत, पण त्यांची पुढची पिढी फार मुख्यमंत्री पदाच्या आमिषाला बळी पडली. तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेऊन बाहेर मोकळी झाली. आणि तिथे राजकारणाला गजकरण समजणारी शिवसेना ही गजकरण खाजवायला लागली म्हटलं तर नवल नाही. आज जी शिवसेनेची प्रामुख्याने शिवसेनेतली बाळासाहेबांच्या वारसाची जी भूमिका आहे किंवा गट आहे, तो फक्त खाजवा खाजवी करतो. आणि बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर मला वाटतं की सामना हे जे शिवसेनेचं मुखपत्र होतं हे फक्त गजकरण खाजवण्यासाठी वापरलं गेलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि अशा सामनामध्ये आपसातली खास भागवता येत नाही, म्हणून की काय इतर माध्यमातून सुद्धा आमची खास भागवा यासाठी रोज सामनामध्ये काय आलं, हे उरलेली माध्यमं खाजवायला लागली. महाराष्ट्रातली मान्यवर वर्तमानपत्र आणि मुख्य प्रवाहातल्या ज्या वृत्तवाहिन्या आहेत, उपग्रह वाहिन्या आहेत, हे सगळे मिळून रोजच्या रोज गजकरण खाजवायला लागले. त्याला आजकालची उबाठा शिवसेना म्हणतात. 80% काय समाजकारणाचा पत्ता नाही. समाजकारण शिवसेना उबाठा विसरून गेली. शाखा गजबजलेल्या असायच्या, त्या शाखा ओस पडायला लागल्या. आणि सगळंच्या सगळं 100% नाही, 120%, 200% राजकारण म्हणजे शिवसेना. आज ज्या वेळेला अनेक जण म्हणतात की संजय राऊतांनी माध्यमातून शिवसेना जिवंत ठेवली, तेव्हा त्याचा दुसरा अर्थ असा होतो की संघटनात्मक पातळीवर शिवसेना संपवली गेली. उबाठा शिवसेनेचा महाराष्ट्रातला जो दारुण पराभव आहे, विधानसभेचा असो किंवा स्थानिक संस्थांच्या निवडणुकीतला लज्जास्पद पराभव असो, हा पराभव शिवसेनेच्या खाजाळू वृत्तीचा आहे. तो पराभव ठाकरे ब्रँडचा, बाळासाहेबांचा नाहीये. ठाकरे ब्रँड म्हणजे 20% राजकारण, 80%, 20% राजकारण, 80% समाजकारण. ते 80% समाजकारण विसरून जेव्हा 100% राजकारण झालं, तेव्हा शिवसेना म्हणजे फक्त खास भागवणं. आणि आपल्या हाताने खाजवून भागत नसेल तर इतर माध्यमांनाही आपल्याकडे खाजवायला आणा. सामनामध्ये आज काय आलंय याच्यावर सगळ्या माध्यमात चर्चा. याला 100%
खाजकारण म्हणतात, राजकारण पण म्हणत नाही. आणि आज त्यातून अगर जर सामनाला जाग आली असेल आणि रोखोक मधून असं काही लिहिलं गेलं असेल की अरे लोकांपर्यंत जायला पाहिजे, लोकांपर्यंत म्हणजे शाखेत गेलं पाहिजे, शाखेत म्हणजे शाखेमध्ये लोक आली पाहिजेत, लोकांपर्यंत गेलं तर लोकमत मिळतं, हे सगळं अचानक पराभवानंतर कळलं. ज्या मराठी माणसाने, ज्या मराठी अस्मितेने शिवसेनेला मर्द केलेला होता, मनसे म्हणजे खळलं खट्या, शिवसेना म्हणजे अरेला कारे, हा जो मर्द होता तो राजकारणात येऊन उपमर्द झाला, अपमानास्पद झाली शिवसेना. उभाठा शिवसेना किंवा त्याचा सगळीकडे येणारा चर्चा किंवा होणारा उल्लेख हा एक प्रकारे अपमान म्हणजे उपमर्द असतो. सामना असो किंवा उभाठा शिवसेनेचे नेते प्रवक्ते असोत, ते उठता बसता हा महाराष्ट्राचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, हा मराठी भाषेचा अपमान आहे. अपमान म्हणजे काय असतो? उपमर्द. उपमर्द म्हणजे अपमान. जळी स्थळी काष्टी पाषाणी ज्यांना फक्त अपमान दिसतो, ते स्वतःच आपल्या नाकर्तेपणाने उपमर्द झालेले असतात, मर्द राहिलेले नसतात. आपली मर्दानगी त्यागून ज्यांनी उपमर्द ही भूमिका स्वीकारली, त्यांचा कोणी अपमान करायची गरज नसते, ते स्वतःच अपमान होऊन जातात. आणि त्याचं सगळंच्या सगळं श्रेय मर्द शिवसेनेला उपमर्द शिवसेना बनवण्याचं श्रेय हे सामना नावाच्या मुखपत्राला द्यावं लागेल. आणि आज त्याचीच कबुली एक प्रकारे रोखोक मधून संजय राऊत यांनी दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण आता जी झाली आहे त्याला मराठी भाषेमध्ये असा शब्द आहे की उपरती. पश्चात बुद्धी म्हणजे उपरती. जे करायला नको ते करायचं आणि होऊन गेलं की मग पश्चाताप करत बसायचं, त्याला पश्चात बुद्धी म्हणतात. म्हणजे नको ती कृती करताना विचार करायचा नाही आणि ती कृती केल्याचे दुष्परिणाम भोगायला लागले की त्यासाठी खंत व्यक्त करत राहायचं, त्याला पश्चात बुद्धी म्हणतात. आणि असं करायला नको होतं असं जेव्हा त्यातून आपल्याला सुचायला लागतं, त्याला उपरती म्हणतात. योगायोगाने उपमर्द आणि उपरती या दोन शब्दांची फोड केली, उप बाजूला काढला आणि बघितलं तर काय होतं ते बघा. उपमर्द म्हणजे दुय्यम पुरुष आणि उपरती म्हणजे दुय्यम पत्नी. रती, रती म्हणजे काय? स्त्रीच्या कामवासनेला रती म्हणतात. आणि उपरती म्हणजे अधिक तपशिलात या असल्या शब्दावर बोलणं मला आवश्यक वाटत नाही. पण आज उभाठा शिवसेनेची जी अवस्था आहे की जी शिवसेना अखंड असताना भाजप सारख्या राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्षाला दमदाटी करू शकत होती, त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाला सुद्धा मातोश्रीवर पायऱ्या चढाव्या लागत होत्या, तिकडे आज कुठल्याही राष्ट्रीय पक्षाचा नेता फिरकत सुद्धा नाही. उलट उद्धव ठाकरेंना आणि उभाटा शिवसेनेच्या नेत्यांना सोनिया गांधी राहुल गांधींच्या घराच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात, सिल्वर ओकच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. तेव्हा तुम्ही कृतीतून दाखवता की आपण उपरती झालेले आहोत. ठेवलेला पक्ष, ठेवलेला पक्ष म्हणजे काय हे अधिक तपशिलात सांगायला नको. ठेवलेला पक्ष म्हणजे उपरती. कुठे गेलात तुम्ही? तुम्हाला तुमच्या काही भूमिका आहेत का? महापालिका निवडणुकीच्या वेळेला जेव्हा जागा वाटपाविषयी चाललं होतं, तेव्हा काँग्रेसचे नेते ठणकावून सांगत होते, राज ठाकरे कशाला, आम्हाला उद्धव ठाकरे सुद्धा बरोबर नको. हे काय होतं? काय होतं? जे उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीपूर्वी
मुख्यमंत्री पदासाठी आपलं नाव जाहीर व्हावं म्हणून हट्ट करून बसले होते. त्यांच्या वाट्याला तुम्ही आमच्या बरोबर नकोतच, चालते व्हा, आम्ही तुमच्या बरोबर जागा वाटप वगैरे नाही करू शकत, असं जेव्हा मुंबईचा काँग्रेस नेता म्हणतो, महाराष्ट्राचा सोडा, मुंबईचा, दिल्लीचे तर सोडूनच द्या, त्यांना हिंग लावून विचारत नाही. इतकी जी दुर्दशा आज उभाठा शिवसेनेची किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची आणि नेतृत्वाची झालेली आहे, त्याला उपरती म्हणतात. आणि उपरती हा जोडून वाचला तो उशिरा सुचलेलं शहाणपण असं असतं. जेव्हा जो सामना शिवसेनेला भाजप पासून तोडून काँग्रेसच्या गोठ्यात नेऊन बांधायला राबवला गेला, तेव्हा जी जाग यायला पाहिजे होती किंवा जाग करायला पाहिजे होतं, त्या सामन्याने तुम्हाला काँग्रेसच्या पाळण्यात नेऊन झोपवलं. आणि जाग आली तेव्हा कळलं आपण पाळण्याची दोरीने आपल्या गळ्यात गोठ्यातलं दावं बांधलं गेलेलं. आपण उपमर्द झालो, आता होतोय, आधी उपरती झालो. शब्दाची थोडी मोडी गफलत करा, पण बघा आज ज्या अवस्थेला उभाठा शिवसेना येऊन पोहोचलीये, ते सांगणारा जो माणूस आहे, रोखठोक सांगणारा जो माणूस आहे, त्यानेच तुम्हाला नेऊन काँग्रेसच्या गोठ्यामध्ये दावणीला बांधलं आणि मुख्यमंत्री पदाच्या अभिषाला बळी पडून तुम्ही आपल्या पायाने चालत तिकडे गेलात. जे तुम्हाला सन्मानाने वागवत होते, मातोश्रीच्या पायऱ्या झिजवत होते, त्यांना लाथाडून तुम्ही कोणाकडे जाऊन पोहोचलात? जे तुम्हाला उठता बसता लाथा घालतात, त्यालाच म्हणतात उपमर्द झाल्यावर उपरती. अपमान होईपर्यंत परिस्थिती तुम्ही स्वतःवर आणलेली आहे. जे तुमचा अपमान करतात ते अपमान करतात असं मी मानत नाही. तुम्ही स्वतःच्या अपमानासाठी योग्य माहोल आणि परिस्थिती निर्माण केली, त्याचे परिणाम दिसत आहेत. आणि आज मुंबईचा महापौर होण्यासाठी तुम्हाला अगतिक व्हावं लागतंय. हा बरोबर येईल का, त्याला बरोबर घेऊ का, महापौर पदाच्या निवडणुकीत उतरण्याची हिंमत तुमच्याकडे उरली नाही. उपमर्द म्हणजे काय, उपरती म्हणजे काय, विचार करा. मराठीतलेच शब्द आहेत, पण थोडे इकडे तिकडे करून वापरले तर जी अवस्था होते त्याला उभाठा शिवसेना म्हणतात. आणि त्यांच्याच मुखपत्रामध्ये जे काय लेख आलेला आहे त्याचं हेडिंग असं पाहिजे होतं की आमचा उपमर्द झाल्यानंतर आम्हाला झालेली उपरती, असं शीर्षक जर त्या लेखाला असतं तर ते अधिक शोभलं असतं. आणि म्हणून हा स्वतंत्र विषय मी केला, स्वतंत्र व्हिडिओ केला. त्याचं तेच कारण आहे की जे काय आता लिहून आले ते ह्याच्या विरुद्ध आहे का, त्यांच्या कानपिचक्यात काय विचार करू नका. जो सामना तुम्हाला मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन गेला तोच तुम्हाला उपमर्द करून उपरती ठरवण्यापर्यंत आला. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.